सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. रुद्राभिषेक याविषयी थोडीफार मी माहिती आज सांगणार आहे. श्रावण हा महिना म्हणजे भक्ताच्या आयुष्यातील एक दिव्य पर्व. हा महिना म्हणजे महादेवाचा महिना. तर महादेवाला महादेव का म्हटलेलं आहे? कारण देवाचीही देव आहेत म्हणून देवाने त्यांना महादेव असं म्हटलेलं आहे. शिवजीच्या अनंत करुणेची आणि शक्तीची अनुभूती याच महिन्यात आपल्याला विशेष होते. याचं हे पूर्वी कोण व्रत केलेलं आहे रुद्राभिषेकाचं? तर कुठं माहिती आहे आपल्याला? तर ही श्रीमद भागवत पुराण, शिवपुराण, वेदामध्ये रुद्राभिषेकाचा विधी वर्णन केलेला आहे. पारंपरिक कथानुसार भगवान शिवानी स्वतः ह्या विधीचं महत्त्व सांगितलेलं आहे. प्राचीन काळी महर्षी, ऋषी जसे मार्कंडेय ऋषी आणि स्वतः पार्वती देवीने सुद्धा हे व्रत केलेलं आहे. संत तुकाराम इत्यादींनी या विधीला मोठं महत्त्व दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण रुद्र याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात की रुद्र म्हणजे काय. तर रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अभिषेक म्हणजे स्नान, पवित्र स्नानविधी. म्हणजेच रुद्राभिषेक हा भगवान शिवांना जल, दूध, मध, दही, तूप, साखर आणि विविध पवित्र द्रव्यांनी स्नान घालण्याचा, तसेच वेदातील रुद्रसूक्त, महामृत्युंजय मंत्र, इतर शिवमंत्राच्या जपासह पूजाविधी करण्याचा एक अतिशय आणि प्राचीन पवित्र प्रकार आहे. ऋग्वेदातील श्री रुद्रसूक्त मध्ये शिवाची स्तुती करून त्यांना जल, दुग्ध व इतर पवित्र पदार्थांनी अभिषेक करण्याचं वर्णन केलेलं आहे. असं मानलं जातं की रुद्राभिषेक केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्तावर कृपादृष्टी सुद्धा ठेवतात असं आपल्या अध्यात्मात सांगितलेलं आहे. रुद्राभिषेक म्हणजे केवळ एक विधी नाही, तर तो भक्तिभावाने महादेवाला शरण जाण्याचा, आपली सर्व चिंता व अहंकार त्याच्या चरणी अर्पण करण्याचा मार्ग आहे. तर यांनी काय होतं? तर पापक्षालन, मन, शरीर व आत्म्याचं शुद्धीकरण होतं. घर परिवारात ऐक्य, मंगल वातावरण निर्माण होतं. रुद्राभिषेक हे केवळ एक पूजाविधी नाही, तो एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. आपण पवित्र द्रव्याद्वारे शिवलिंगाचे अभिषेक करतो. मंत्र जपाद्वारे त्या पवित्र द्रव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा आपण शिवलिंगावर अर्पण करून आपली मनोकामना, कृतज्ञता व प्रार्थना भगवान शंकरापर्यंत पोहोचवतो. जसे गंगा नदी सर्व पापाचे शुद्धीकरण करते, तसेच रुद्राभिषेक आपल्या मन, वाणी आणि कर्मातील अशुद्धी दूर करून जीवनाला शांती, सामर्थ्य आणि आनंद देते. पहिलेच मी सांगितले की मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा हे रुद्राभिषेक केलं जातं. विपरीत स्थिती असली, बिकट परिस्थिती असली तरीसुद्धा हे रुद्राभिषेक आपण केलं जातं. तर याच्याने आपल्याला फायदे होतात. व्यवसायात लाभ होत नसलं तरी आपण हे रुद्राभिषेक केलं तर व्यवसायात फायदा होतो. शिक्षणात, आरोग्यात, विवाह, इव्हन संतान प्राप्तीसाठी सुद्धा रुद्राभिषेक फलदायी आहे. मानसिक शांतीसाठी, नकारात्मक ऊर्जा निवारणासाठी, ग्रहदोषासाठी, वाईट शक्ती, अडथळे दूर करण्यासाठी, घर परिवारात सुख, शांती व ऐक्य वाढवण्यासाठी, तर यासाठी हे रुद्राभिषेक केलं जातं. श्रावण मासामध्ये भगवान शिवाची विशेष कृपा मिळवण्याची असेल तर आपण हे रुद्राभिषेक श्रावण महिन्यात करावंच असं मी मनापासून म्हणते. त्याचे फायदे तर आहेतच. हे कसं करावं, कोणत्या पद्धतीनं करावं, तर त्याचा विधी मी सांगणार आहे. आपण दररोजची दिनचर्या केल्यानंतर आपण तिथं पाट वगैरे मांडायचा छानपैकी. महादेवाचं लिंग ठेवायचं, म्हणजे पितळाचं कोणतंही चालतं, पंचधातूचं चालतं, तांब्याचं चालतं, कोणतंही चालतं, ते आपण ठेवायचं. पांढरा कपडा घालायचा. आपण सुद्धा पांढराच रंगाचं वस्त्र परिधान करायचं, कारण महादेवाला पांढरा आवडतं. सोमवारची जशी पूजा असते तशीच असते, फक्त ह्याच्यामध्ये काय असतं की रुद्राभिषेकाला पंचामृताने अभिषेक करतात आणि पंचामृत आपल्याला थोडंसं जास्त लागतं, वाढीव प्रमाणात लागतं. सोमवारच्या व्रताला कसं आपण थोडं थोडं घेतो, तर ह्याचं कसं शिवलिंगाचा आकार बघून आपण घ्यायचा. तर आपल्याला तो एखाद्या वेळेस मंदिरात करायचं असलं तर मोठं शिवलिंग असतं, तर त्याप्रमाणे आपल्याला पंचामृतसुद्धा जास्तच लागतं. जर आपल्याला घरी करायचं असलं तर आपण ते शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे घ्यायचं, म्हणजे 1 लिटर, अर्धा लिटर, म्हणजे आपण ठरवायचं कसं किती घ्यायचं प्रमाण. ते म्हणजे शिवलिंगावर आपण करू शकतो ते. तर आपण घरीसुद्धा करू शकतो, मंदिरातसुद्धा करू शकतो. तर आपला वैयक्तिक प्रश्न आहे. घरीसुद्धा आपण छानपैकी पूजा अर्चना करू शकतो. आणि असं अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलेलं की घरीसुद्धा केलं तर फायदे त्याचे होतातच. आणि त्याच्यामध्ये काय, आणि गंगाजल वापरायचं म्हणजे काय त्याचं थोडक्यात मी सांगते की गंगाजल म्हणजे काय, शुद्ध.
दूध म्हणजे काय? शांती. दही म्हणजे काय? स्थैर्य. मध म्हणजे काय? नाते संबंधात गोडवा म्हणजे जीवनात गोडवा. तूप आध्यात्मिक शक्तीसाठी. तर हे सर्व आपण शिवलिंगावर अर्पण करतो. त्याच्या चरणी आपण ही मला तर थोडक्यात वाटते भक्ती अर्पण करायची आणि आपलं जीवन पवित्र करून घ्यायचं. जीवनात किती अंधार असला तर शिवाचे नाव घेतात आपल्याला प्रकाश मिळतो. महादेवाच्या चरणी भक्ती अर्पण करायची आणि आनंदाने पुढे जावं असंच मला वाटतं. शिव हा विश्वाचा आहे. शिव ही शक्ती आहे. कारण शिव आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या, काही जरी असलं तर रुद्राभिषेक करायचा. आपण मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा सांगितले, म्हणजे आपले मनोकामना महादेवाला सांगायचं आणि आपण हे रुद्राभिषेकाचं करू शकतो. म्हणजे हे करायला किमान अर्धा किंवा 1 तास लागतं. थोडक्यात काय तर रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवाच्या रुद्र रूपाला पंचामृत, गंगाजल, दूध व द्रव्य अभिषेक करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्याची विशेष पूजा अर्चना असंच मी म्हणू शकते. या विधीनं काय होतं आपल्या म्हणजे जो करतो त्या भक्ताला शांती, आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. रुद्राभिषेकाला वेद काळापासूनच महत्त्व आहे. वेदामध्ये आणि पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. तर थोडक्यात मी काय, अभिषेक म्हणजे देवाच्या मूर्तीवर किंवा शिवलिंगावर पवित्र द्रव्य जसे गंगाजल, दूध, पंचामृत ओतून केलेली पूजा. रुद्राभिषेकामध्ये विशेषतः रुद्राष्टक म्हणून किंवा ओम नमः शिवाय याचा मंत्र उच्चारासह अभिषेक केला जातो. रुद्राभिषेकामुळे जीवनातील अडचणी, संकटे, पाप नष्ट होतात. रुद्राभिषेकाचे 2-3 प्रकार आहेत. एकादश रुद्राभिषेक, लघुरुद्र, महारुद्र असे बरेचसे प्रकार आहेत. पण मी आज फक्त रुद्राभिषेक पूजेविषयीच माहिती सांगितलेली आहे थोडक्यामध्ये. ह्याचं तर आपल्याला जीवनात आनंद मिळतो. हे पूजा केल्यानंतर आपल्याला आनंद, समाधान, वैवाहिक कुटुंबामध्ये समस्याची सुधारणा होते. एवढं महत्त्व सांगितलेलं की प्रत्यक्ष महादेवाने सांगितले की रुद्राभिषेकाची पूजा केल्यानंतर माझी कृपा त्याला मिळणारच. थोडक्यात काय तर शिवलिंगावर गंगाजळचा, दुधाचा, दह्याचा, मधाचा आणि पंचामृताचा अभिषेक करणे म्हणजे परमशुद्धीकरण आहे. या अभिषेकाने आपले मन, शरीर आणि आत्मा तिन्ही पवित्र होतात. रुद्राभिषेक हा भगवान शिवाचा एक खास आणि प्रभावशाली अशी पूजा अर्चना आपण म्हणू शकतो. या पूजेमध्ये शिवलिंगावर पंचामृत, जल म्हणजे गंगाजल, दूध, मध, दही, तूप म्हणजेच पंचामृत आणि विविध पवित्र पदार्थसुद्धा त्याच्यामध्ये अभिषेक केला जातो. तर याला रुद्राभिषेक असं म्हटलेलं आहे. ह्याच्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्याला ज्या आपण मनोकामना आपल्याला आहेत त्या आपण देवाला सांगायचं आणि त्याचं मनोकामनापूर्तीसुद्धा होते. पापक्षालन म्हणजे आपण पातकसुद्धा ह्याच्याने नाश होतं आणि आत्म्याचं शुद्धीकरण, मनाचं, शरीराचं आणि आत्म्याचं शुद्धीकरणसुद्धा होते. थोडक्यात काय तर ऊर्जा जी आपण ही मंत्राद्वारे जी आपण ऊर्जा म्हणा हे जे पंचामृत टाकतो तर अर्पण करून आपली मनोकामना त्याला महादेवाला एक प्रकारे पोहोचवत असतो आणि ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेव कृपा करणारच. कारण ही पूजा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. श्रावण मासामध्ये तर याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. फलदायी व्रत आहे रुद्राभिषेक पूजा अर्चना. तर आपलं कुठपर्यंत म्हणजे पूजेचं आलं होतं. पाटावर आपण पूजा मांडलेली आहे आणि तिथं खाली आणि अजून मला सांगायचं विसरलं की आपण ती शिवलिंगाच्या खाली एक पात्र ठेवायचं किंवा मोठे परात वगैरे असे ठेवायचं, जेणेकरून ते आपण शिवलिंगावर जे गंगाजल किंवा पंचामृत ओततो मंत्र म्हणून, तर ते पाणी जमिनीवर पडू नये कारण ते पवित्र असतं. तर आपण अजून एक मला सांगावंसं राहिलं की आपण हे पंचामृत आणि गंगाजल शिवलिंगावर अर्पण करताना ओतताना ओम नमः शिवाय हे मंत्र जप करायचं. हे मंत्र जप करूनच आपण शिवलिंगावर ते ओतायचं. कारण ते तसं आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणजे अर्धा किंवा 1 तास लागतो. तर हे असं आपण शिवलिंगावर ओतताना म्हणायचं. हे सगळं झाल्यानंतर आपण हे पूजा विसर्जन आरती वगैरे करायची, गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि हे दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं. हे सुद्धा आपण जे पूजा केलेली आहे ते जे पंचामृताचं पाणी आहे किंवा गंगेचं आहे, गंगेचं म्हणा, दूध, पंचामृत आहे, ते सगळं आपण पवित्र नदीमध्ये विसर्जन करायचं. तर असं हे रुद्राभिषेकाची पूजा अर्चना अशा पद्धतीने संपन्न करायची. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आजचा हा पवित्र रुद्राभिषेक भगवान भोलेनाथाच्या चरणी मी अर्पण करते। ओम नमः शिवाय, हर हर महादेव।